शेतकऱ्याच्या बाईला लय आणत काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बकऱ्याचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन, चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवा लागेल. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप नका करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं? पण यांचं नाही होणार. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या? नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्त कमिटी, गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद गुढीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला? याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. एका मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बा याचं फिरव तोंड तिकडे बाहेर. याचं तोंड फिरवतो म्हणजे एका मिनिटात सुतावर लावून देतो. हा त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं. पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. वांग्यात आणि वायरीतच गेलं आयुष्य.